चांदोरी सैखेडा परिसरामध्ये झालेल्या पुराच्या कहराचे आमदार दिलीप बनकर यांनी पाहणी करत पूरग्रस्तांची भेट घेतली. त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. निफाड तालुक्यातील चांदोरी सैखेडा परिसरातील पूरसदृश्य परिस्थितीची आमदार दिलीप बनकर यांनी पाहणी केली. नदीपात्रामध्ये अडकलेल्या पाणवनस्पती काढण्याचं काम सुरू होतं. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. टप्प्याटप्प्याने नदीचे पाणी हे वाढत होते. रात्री उशिरापर्यंत ही परिस्थिती गंभीर बनली. पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केलं. रात्री उशिरापर्यंत अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. तसेच पूरग्रस्तांसाठी अन्न, पिण्याचं पाणी तसेच इतर आवश्यक सुविधांची व्यवस्थाही प्रशासनाकडून करण्यात आली होती. निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदत व पुनर्वसन कार्याची माहिती घेत नागरिकांना धीर दिलाय. आमदार बनकर यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांचाही या पाहणी दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभाग होता. त्यांनीही मदत कार्याची पाहणी करत प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या. तसेच पूरग्रस्तांना शक्य ती सर्व मदत करण्याचंही आश्वासन दिलंय. आपण आहोत आता नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सायखेडा या पुलावर आणि आता आपण माझ्या मागे बघू शकता की हे जे महाकाय मशीन इथे सुरू आहे याच्याने पानविलीला पुढे लोटण्याचं काम सुरू आहे. या सायखेडा पुलाला मोठा धोका तयार झाला होता. या पानविलीसाठी अनेक लोकप्रतिनिधी असतील, माध्यम असतील यांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवलेला होता, परंतु प्रशासनाला आज उशिराने जाग आलेली आहे. पुराची परिस्थिती तयार झाल्यानंतर आपण या नदीमध्ये बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात या पानविली पुढे लोटल्या जात आहेत आणि पुराची परिस्थिती तयार झाल्यानंतर आज शेवटच्या क्षणाला ही तयारी करून प्रशासनाने हे मशीन इथे बोलवून आणि ही पानविली हटवण्याचं काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आता पानविली पुढे गेलेल्या आहे. काही थोड्याफार अटकलेल्या आहेत, त्या पण काढल्या जातील. परंतु धोका शेवटच्या मिनिटापर्यंत प्रशासन कशी जाग येत नाही प्रशासनाला हे आता आपल्या समोर हे चित्र आहे. तसंच या पुलाच्या ज्या बॅरिकेड्स आहेत हे बघू शकता आपण. या बॅरिकेड्स जून महिन्याच्या सुरुवातीला काढल्या जातात, अजूनही या काढल्या गेलेल्या नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक अधिकारी येथे भेट देऊन जातात. काय व्यवस्था केली गोदावरीला जो पूर आलेला आहे, गंगापूर धरणातून विसर्ग चालू केलेला आहे. तर सर्वप्रथम आमच्या पुढे प्रश्न होता तो पानवेलीच्या तिथे थांबल्या, त्याच्यामुळे जो पूर अजून वाढला असता साईडला. तर सध्या पानवेली काढायचं काम चालू आहे. त्यासोबत आज संध्याकाळी गोदावरीचा विसर्ग हा 15,000 क्युसेकच्या वर जाणार असल्यामुळे जे आपले जे विस्थापित लोक करायचे आहेत, जे 6 फूट लाईन पर्यंत आहेत पुराच्या, त्यांना आपण बाहेर काढत आहोत आणि जिल्हा परिषद शाळा असतील, ग्रामपंचायत कार्यालय असतील तिथे आपण त्यांची सोय करतो. गांधोर लोकेशन सुद्धा विसर्ग वाढलेला आहे. जो विसर्ग वाढलेला आहे, जी शेजारची गाव आहेत त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत सरपंचांना आणि बीडीओना की तिथली लोक जी पुरामुळे अफेक्ट होऊ शकतात त्यांना ज्या गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग आहे तिथं राहायची खायची सगळी सोय करतात. पीडब्ल्यूडीच्या मार्फत ज्या पुलाचं काम चालू होतं तिथंच त्या संरक्षण जाळ्या बसवलेल्या आहेत, त्या काढणे खूप गरजेचं आहे. वेळोवेळी गावकऱ्यांनी स्थानिकांनी त्याबाबत देखील निवेदन दिले आहे. पीडब्ल्यूडीला जे जाळ्या काढायच्या आहेत त्यावर पीडब्ल्यूचे अधिकारी पण होते, त्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्याच्या जाळ्यांमुळे जो पूर होतो त्याचा प्रॉब्लेम होत आहे, त्यामुळे आता त्यांना त्याच्या सूचना दिल्या. सर गेल्या वेळेस पण आपल्याला हाय अलर्टचा मेसेज होता आणि योगायोग म्हणावं किंवा निसर्गाचा समतोल म्हणावं की आपल्याला तो धोका टळलेला आहे. परंतु त्यावेळेस सुद्धा या पानविलीबद्दल मोठ्या प्रमाणात माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्या पानविलीवर अक्षरशः इतका थर तयार झाला होता की त्याच्यावर गायी आणि म्हशी चरत होत्या. एवढी मोठी गोष्ट असताना सुद्धा प्रशासन याकडे खूप आल्हाद दृष्टीने बघतंय. काय सांग पानवेलीसाठी आपण आता पुढच्या वर्षीचा पूर्ण प्लॅन ग्रामपंचायत असेल किंवा औरंगाबाद हायकोर्टाच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली. पानवेलीसाठी पूर्ण प्लॅन तयार केलेला. यावेळेस पानवेली जेव्हा तयार होतात सप्टेंबरमध्ये तेव्हापासूनच त्यांना जर काढायचं आपण केलं तर ह्या पुढे वाढता येणार नाही. त्यामुळे आपण यावेळेस सप्टेंबरपासूनच काम करणार आहोत. पानवेली सर, हे पानवेली दरवेळा पुढे लोटल्या जातात, फक्त आम्ही आमचं बरोबर दुसऱ्यावर लोटतो. हे चुकीचं आहे असं मला वाटत नाही. यावेळेस म्हणून पानवेली तयारच होऊन द्यायच्या नाही, तयार जे छोटे असतात त्यावेळेसच त्या काढून घ्यायच्या असे आपण उपाय बाहेर काढणे. येस, थँक्यू. स्टार 24 फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी, निफाड.